Hello student, welcome in this lecture. तर मागच्या लेक्चरमध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट ह्या टॉपिकमधला थर्ड जो प्लांट ऑर्गन आहे तो म्हणजे लीफ हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये स्टार्टिंग आपण एंजिओस्पर्मिक प्लांट बॉडीपासून केली होती. एंजिओस्पर्मिक प्लांट बॉडी इज डिवायडेड इंटू टू पार्ट. फर्स्ट पार्ट is known as a underground root system and second part is known as a aerial shoot system. मग अंडरग्राउंड रूट सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व होणारा जो फर्स्ट पार्ट आहे तो म्हणजे रूटचं स्टडी आपण अगदी टॉपिकच्या स्टार्टिंगलाच केलेला आहे. रूट नंतर आपण एरियल शूट सिस्टीममधला सेकंड जो प्लांट ऑर्गन डिस्कस केला होता त्या प्लांट ऑर्गनचं नाव आहे स्टेम. ओके, आणि त्यानंतर स्टेमवर प्रेझेंट असणारा पार्ट म्हणजे लीफ. हाही पॉईंट आपला डिस्कशन करून संपलेला आहे. तर अशा प्रकारे या टॉपिकमधले 3 पार्ट्स आपले कंप्लीट झालेले आहेत. फर्स्ट रूट, सेकंड स्टेम आणि त्यानंतरचा ऑर्गन म्हणजे लीफ. आणि प्रत्येक ऑर्गन झाल्यावर त्यावर काही डिपेंड असणारे MCQ म्हणजे ॲज अ प्रॅक्टिससाठी आपण काही MCQवर सुद्धा डिस्कशन केलं होतं. आणि आता आजच्या लेक्चरपासून न्यू आपण आर्टिकल स्टार्ट करणार आहोत अंडर द चॅप्टर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. आधी पहिल्यांदा त्या आर्टिकलचं नाव सर्वांनी लक्षात घ्या. आजच्या लेक्चरला आपण जे आर्टिकल स्टार्ट करणार आहोत त्या आर्टिकलचं नाव आहे इन्फ्लोरेसन्स. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये स्टडी करताना आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे. फर्स्ट रूट, रूट नंतर स्टेम, स्टेम नंतर लीफ, लीफ नंतर इन्फ्लोरेसन्स, त्यानंतर फ्लॉवर, फ्लॉवर नंतर फ्रूट आणि फ्रूट नंतर सीड. ओके, तर बाळांनो सर्वांनी इकडे लक्ष द्या आणि आर्टिकलचं नाव सर्वांना लक्षात आलेलं आहे का. आर्टिकलचं नाव काय सांगितलेलं आहे सांगा, इन्फ्लोरेसन्स. ओके, आता प्लांट बॉडी जर आपण ऑब्झर्व केली तर ह्या प्लांट बॉडीमधला जो सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह पार्ट असतो तो ॲट्रॅक्टिव्ह पार्ट कोणता आहे प्लांटचा, तर तो जो ॲट्रॅक्टिव्ह पार्ट आहे त्याला आपण फ्लॉवर असं म्हटलं जातं. आणि फ्लॉवर म्हणजे काय, फ्लॉवर मीन्स मॉडिफाईड शूट फॉर ए सेक्शुअल रिप्रोडक्शन. सर्वांना माहीत आहे की प्लांट ऑर्गनमध्ये रूट आहे, स्टेम आहेत, लीफ आहेत, हे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत की जे ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असतात. पण फ्लॉवर हा असा प्लांट ऑर्गन आहे की तो रिप्रोडक्शन ह्या प्रोसेससाठी नेसेसरी आहे. तर आता इन्फ्लोरेसन्स आणि फ्लॉवर ह्या ज्या दोन्ही ज्या टर्म आहेत त्या एकमेकांवर कशा डिपेंड आहेत तर सर्वांनी लक्षात घ्या. सर्वांना माहीत आहे की स्टेमवर एरियल शूट सिस्टीमचा जो पार्ट आहे तो स्टेम बिअर करताना कुणाला बिअर करणार, लीफला बिअर करणार, त्यानंतर फ्लॉवर्सला बिअर करणार आणि फ्लॉवरपासून मग डेव्हलपमेंट फ्रूटची, फ्रूटमध्ये प्रेझेंट असणारे सीड आणि सीडचं जेव्हा जर्मिनेशन होतं तेव्हा त्यापासून पुन्हा न्यू यंग प्लांट बॉडी फॉर्म होते. आता इन्फ्लोरेसन्सचा अर्थ काय, कशाला इन्फ्लोरेसन्स असं म्हटलं जातं. आता इन्फ्लोरेसन्सच्या आधी मी पहिल्यांदा तुम्हाला 2 टर्म सांगते बघा. फर्स्ट जी टर्म आहे ती सॉलिटरी फ्लॉवर, SOLITARY. सॉलिटरीचा अर्थ काय की जेव्हा फ्लॉवर बॉर्न होताना सिंगली बॉर्न होतो तेव्हा अशा फ्लॉवरला सॉलिटरी फ्लॉवर असं म्हटलं जातं. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सॉलिटरी फ्लॉवर. सॉलिटरी फ्लॉवर मीन्स when flower born singly then it is known as a solitary flower. ओके, आता जर फ्लॉवर्स हे ग्रुपमध्ये किंवा क्लस्टरमध्ये अराईज होत असतील स्टेमवर किंवा स्टेमवर बिअर होताना त्यांचा जर ग्रुप प्रेझेंट असेल
तर असा जो फ्लॉवरचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपलाच इथं एक टर्म सर्वांनी लक्षात घ्यायची. त्या टर्मचं नाव आहे इन्फ्लोरेसन्स. बघा, इन्फ्लोरेसन्स ही टर्म बघण्याच्या आधी सर्वांना हे लक्षात आलं पाहिजे की सॉलिटरी फ्लॉवर म्हणजे काय. सॉलिटरीचा अर्थ मी काय सांगितलेला आहे, व्हेन फ्लॉवर बॉर्न सिंगली ऑन द स्टेम then it is known as a solitary flower, and when flowers born in a cluster at the stem then it is known as a inflorescence. म्हणजे अगदी सिंपल सेंटेन्समध्ये इथं इन्फ्लोरेसन्सची डेफिनेशन डिनोट केलेली आहे. इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय, द अरेंजमेंट ऑफ द फ्लॉवर on a inflorescence axis is known as a inflorescence. ओके, मग सर्वांना ह्या टॉपिकमधल्या 2 टर्म समजलेल्या आहेत का. फर्स्ट टर्म कोणती सांगितलेली आहे सांगा, सॉलिटरी. आणि जर फ्लॉवर्स हे ग्रुपमध्ये प्रेझेंट असेल तर अशा ग्रुपिंगला इन्फ्लोरेसन्स असं म्हटलं जातं. ओके, आता थोडीशी आपण त्याची सायंटिफिक डेफिनेशन बघूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स कशाला म्हटलं जातं बघा, द अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते, द अरेंजमेंट ऑफ अ फ्लॉवर इन ए क्लस्टर or in a group in a definite manner at the inflorescence axis or main reproductive axis or peduncle. This arrangement of a flower is known as a inflorescence. सर्वांना डेफिनेशन समजलेली आहे का. पुन्हा एकदा मी रिपीट करते. व्हॉट इज इन्फ्लोरेसन्स, the arrangement of flower in a cluster form in a definite manner on a inflorescence axis is known as a inflorescence. सर्वांना डेफिनेशन अंडरस्टँड झालेली आहे का. द अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर ऑन इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस इज नोन ॲज इन्फ्लोरेसन्स. ओके, आता त्यानंतर आपल्याला या इन्फ्लोरेसन्समध्ये कोणकोणते पार्ट्स इन्व्हॉल्व असतात हे पार्ट्स बघायचे आहेत. आता हे पार्ट समजण्यासाठी मी ब्लॅकबोर्डवर एक डायग्रॅम काढलेली आहे की ज्या डायग्रॅममध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ द इन्फ्लोरेसन्स हा पॉईंट अंडरस्टँड होईल. ओके, तर बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे डेफिनेशन काय लक्षात ठेवणार सांगा. ए नॅचरल ग्रुप ऑफ फ्लॉवर प्रोड्यूस्ड on a special reproductive axis of a plant is known as a inflorescence. What is inflorescence? A natural group of flower produced on a special reproductive axis is known as a inflorescence. आता इन्फ्लोरेसन्सच्या डायग्रॅममध्ये आपल्याला मेन महत्त्वाचे 2 लेबल्स तरी त्यामध्ये आले पाहिजे. बघा, फर्स्ट जे लेबल आहे ते ह्या फिगरमध्ये काय दिसतं आहे बघा, इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस. ह्या फ्लॉवरची जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट कशावर झालेली आहे तर इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस. आणि हा जो इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस आहे ह्या इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसलाच एक पॅरलल वर्ड सर्वांनी लक्षात घ्या, पेडन्कल. बघा, जसं लीफच्या स्टॉकला पेटिओल ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवली होती. त्याचप्रमाणे जो इन्फ्लोरेसन्सचा स्टॉक म्हणूया किंवा इन्फ्लोरेसन्सचं ॲक्सिस, त्या ॲक्सिसला तिथं सर्वांनी तिथं एक पॅरलल वर्ड लक्षात घ्या. तर त्या ॲक्सिसला पेडन्कल असं म्हटलं जातं.
इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस इज नोन ॲज ए पेडन्कल. आणि ह्या पेडन्कलवर काय प्रेझेंट असणार आहे सांगा? नंबर ऑफ फ्लॉवर. नंबर ऑफ फ्लॉवर असं का म्हणते मी? कारण का हे जे फ्लॉवर्स प्रेझेंट आहेत ते सिंगली प्रेझेंट नसतात, तर ते ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात. आणि जेव्हा फ्लॉवर्स ग्रुपमध्ये इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसमध्ये प्रेझेंट असतात तेव्हा त्यांचा जो क्लस्टर्ड जो मॅनर आहे, पण हा मॅनर कसा असणार सांगा? डेफिनेट असणार. तर ह्याच मॅनरला इन्फ्लोरेसन्स असं म्हटलं जातं. मग इन्फ्लोरेसन्समध्ये कोणते 2 पार्ट लक्षात ठेवायचे आहेत? जो फर्स्ट जो पार्ट आहे त्या फर्स्ट पार्टचं नाव आहे इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस, or it is also known as a peduncle. इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस किंवा त्याला आणखी एक नाव लक्षात ठेवायचं आहे, पेडन्कल. आणि त्याचा जो सेकंड जो पार्ट आहे इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसमधला जो सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की त्याशिवाय इन्फ्लोरेसन्सच कंप्लीट होणार नाही, तो पार्ट म्हणजे कोणता असणार सांगा? फ्लॉवर्स असणार आहे. ओके, बघा, व्हॉट इज इन्फ्लोरेसन्स? The arrangement of a flower in a definite manner on a inflorescence axis or on a main reproductive axis or a peduncle is known as a inflorescence. Inflorescence consist how many part? Inflorescence consist 2 part. First part is known as a inflorescence axis. What is the another name of the inflorescence axis? Another name of the inflorescence axis, that is the peduncle. And second part of inflorescence is known as a flowers. ओके, आणि सर्वांना माहीत आहे की जर फ्लॉवरला जर स्टॉक प्रेझेंट असेल तर अशा फ्लॉवरला काय म्हटलं जाणार सांगा? स्टॉक्ड फ्लॉवर किंवा पेडिसिलेट फ्लॉवर. आणि जर फ्लॉवर्समध्ये जर स्टॉक अब्सेंट असेल तर अशा फ्लॉवरला सेसाईल फ्लॉवर असं म्हटलं जातं. फ्लॉवरमध्ये आपण ह्या डिटेल कन्सेप्ट शिकणार आहोत, पण इन्फ्लोरेसन्स म्हटलं की त्याच्या अनुषंगाने जो वर्ड आहे तो म्हणजे कोणता आहे सांगा? फ्लॉवर आहे. आणि म्हणून मी थोडंसं इंट्रोडक्शन सांगते की फ्लॉवर म्हणजे काय, फ्लॉवरचं फंक्शन काय असतं. ओके, फ्लॉवर म्हटलं की आपण काय म्हणतो? मॉडिफाईड शूट. कशासाठी ही मॉडिफाईड शूट आहे प्लांटमध्ये? फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि प्लांटमधला जो ॲट्रॅक्टिव्ह पार्ट आहे, जो शोई पार्ट आहे, जो ब्युटिफुल पार्ट आहे, तो म्हणजे कोणता असणार सांगा? फ्लॉवर्स असणार. आणि ह्या फ्लॉवर्समुळं त्याकडं जे पॉलिनेटिंग एजंट आहेत ते त्याकडं अट्रॅक्ट होतात. आता हे पॉलिनेटिंग एजंट म्हणजे काय, पॉलिनेशन म्हणजे काय, ही जी टर्म आहे ती तुम्हाला मी सिग्निफिकन्समध्ये सांगते. आत्ता पहिले 2 पॉईंट सर्वांना समजलेले आहेत का? फर्स्ट पॉईंट आपण बघितलेले आहे डेफिनेशन ऑफ इन्फ्लोरेसन्स, सेकंड त्यामध्ये पार्ट ऑफ इन्फ्लोरेसन्स, आणि थर्ड म्हणजे काय की इन्फ्लोरेसन्सची डायग्रॅम. इन्फ्लोरेसन्सच्या डायग्रॅममध्ये लेबल्स कोणते लक्षात ठेवणार? फर्स्ट जे लेबल आहे त्या फर्स्ट लेबलचं नाव काय असणार सांगा? पेडन्कल. आणि पेडन्कलवर बॉर्डिंग कुणाचं झालेलं आहे सांगा? फ्लॉवर्स. फ्लॉवर्समध्ये आणखी जर तुम्हाला नावं द्यायची असतील तर जे बर्ड फॉर्ममध्ये फ्लॉवर्स आहेत त्याला यंगर फ्लॉवर्स असे नाव द्या, आणि जे मॅच्युअर फ्लॉवर्स आहेत त्यांना ओल्डर फ्लॉवर असं नाव दिलं तरी चालेल. म्हणजे ह्यामध्ये नेम्स कोणकोणती आलेली आहेत सांगा? इन्फ्लोरेसन्स जी ॲक्सिस आहे त्या इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसला तिथं वर्ड कोणत्या लक्षात ठेवणार आहे? पेडन्कल. त्यानंतर फ्लॉवरमध्ये 2 टाईपचे फ्लॉवर दाखवा, यंगर फ्लॉवर, आणि सेकंड जो टाईप असणार आहे तो कोणता असणार सांगा? ओल्डर फ्लॉवर. तर तुम्ही म्हणाल की हे यंगर फ्लॉवर आणि ओल्डर फ्लॉवर ही डिस्टिंग्विश का केलेलं आहे, हे क्लासिफिकेशन का केलेलं आहे? कारण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स जेव्हा बघणार आहोत तेव्हा त्यामध्ये मात्र आपल्याला तिथं तो क्रायटेरिया लक्षात ठेवण्यासाठी हे फ्लॉवरचं ग्रुपिंग करायचं आहे. म्हणजे यंगर फ्लॉवर कुठं प्रेझेंट असतात आणि ओल्डर फ्लॉवर कुठं प्रेझेंट असतात, ह्या क्रायटेरियावरनं मग पुन्हा इन्फ्लोरेसन्सचे टाईप पडलेले आहेत. ओके, तर मग सर्वांना लेबल्स लक्षात आलेली आहेत का? आता ह्यानंतरचा जो पॉईंट असणार आहे तो टाईप ऑफ द इन्फ्लोरेसन्स. आत्ताच्या लेक्चरला मी फक्त टाईपची नावं सांगते, त्याचे डिटेल्स काही सांगत नाही, कारण एका लेक्चरमध्ये एवढं सगळं तुमच्या लक्षात राहणार नाही. पुढचं जे लेक्चर असणार आहे ते मात्र आपण त्यामध्ये डिटेल टाईप्स बघणार आहोत इन्फ्लोरेसन्सचे. आत्ता फक्त 2 टाईपची नावं लक्षात घ्या. इन्फ्लोरेसन्स कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप्स?
इन्फ्लोरेसन्स कन्सिस्ट टू मेन टाईप. आता कोणते दोन मेन टाईप्स प्रेझेंट असतात तर बाळांनो, फर्स्ट जो टाईप आहे इन्फ्लोरेसन्सचा, तर त्या फर्स्ट टाईपचं नाव आहे रेसिमोज इन्फ्लोरेसन्स. आणि सेकंड जो पार्ट आहे त्या सेकंड पार्टचं नाव आहे सायमोज. पार्ट नाही, सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे सायमोज इन्फ्लोरेसन्स. मग तुम्हाला ॲन्सर इन वन सेंटेन्समध्ये जर असा क्वेश्चन विचारला, हाऊ मेनी टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स, तसे भरपूर टाईप आहेत इन्फ्लोरेसन्सचे, पण आत्ता 11च्या लेवलला फक्त तुम्हाला 2च टाईपचा स्टडी करायचा आहे. त्यामुळे टाईपची नावं लक्षात ठेवताना किती नावं लक्षात ठेवणार आहात सांगा? 2 नेम्स. फर्स्ट type of the inflorescence is known as a racemose inflorescence and second type is known as a cymose inflorescence. And what is inflorescence? The arrangement of a flower on a peduncle is known as a inflorescence. Inflorescence consists of how many part? It consists of 2 part. First part is known as a inflorescence and second part is known as a flower. What is inflorescence axis? The main reproductive axis of a plant body on which number of the flowers present. This main axis is known as a inflorescence axis or it is also known as a peduncle. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे? स्टॉक ऑफ इन्फ्लोरेसन्स इज नोन ॲज ए पेडन्कल. ओके, पुन्हा एकदा मी पेडन्कलची डेफिनेशन सांगते. कशाला पेडन्कल असं म्हटलं जाणार सांगा? द मेन reproductive axis of a plant body on which flowers are present in a cluster form. This axis is known as a peduncle. आणि सेकंड जो पार्ट असणार आहे इन्फ्लोरेसन्सचा तो म्हणजे कोणता? फ्लॉवर. फ्लॉवर हे काय आहे? मॉडिफाईड शूट आहे. कशासाठी हे शूट प्रेझेंट आहे, लोकलाइज्ड झालेलं आहे प्लांट बॉडीवर फॉर ए सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि त्यानंतर हाऊ मेनी टाईप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स? देर आर 2 टाईप. फर्स्ट जो टाईप आहे त्या फर्स्ट टाईपचं नाव काय लक्षात ठेवणार आहात सांगा? रेसिमोज इन्फ्लोरेसन्स. आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव काय आहे? सायमोज इन्फ्लोरेसन्स. आणि इन्फ्लोरेसन्सची जर तुम्हाला डायग्राम काढायची असेल तर त्या डायग्राममध्ये कोणकोणती लेबल्स तुम्हाला डिनोट केली पाहिजेत? सगळ्यात फर्स्ट जे लेबल असणार आहे त्याचं नाव काय आहे सांगा? पेडन्कल. आणि सेकंड लेबल कोणतं असणार सांगा? फ्लॉवर्स. फ्लॉवर्समध्ये मग पुन्हा जे यंगर आहेत तिथं नाव द्या यंगर फ्लॉवर. जे मॅच्युअर आहेत अशा फ्लॉवरला ओल्डर अँड मॅच्युअर फ्लॉवर असंही लेबलिंग केलं तरी चालेल. आणि डायग्रामच्या खाली तिथं इन्फ्लोरेसन्स हे मात्र नाव सर्वांनी द्यायला विसरायचं नाही. आता बघा डेफिनेशन बघितलेली आहे, इन्फ्लोरेसन्सची डायग्राम आपण ऑब्झर्व केलेली आहे, इन्फ्लोरेसन्सचे पार्ट अंडरस्टँड झालेले आहेत, इन्फ्लोरेसन्सच्या टाईपची नावं सर्वांना माहीत आहेत. आता त्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा इन्फ्लोरेसन्स कशासाठी प्रेझेंट असतो फ्लॉवरवर, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, त्याचा रोल काय आहे, ह्या इन्फ्लोरेसन्सचं फंक्शन काय आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या. फर्स्ट जो सिग्निफिकन्स आहे इन्फ्लोरेसन्सचा तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं की इट मेक फ्लॉवर्स मोर कॉन्स्पिक्युअस अँड शोवी. आता ह्याचा अर्थ काय की फ्लॉवर्स ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी इन्फ्लोरेसन्सचा रोल महत्त्वाचा आहे. आता हे फ्लॉवर्स कशासाठी ॲट्रॅक्टिव्ह करायचे आहेत? नुसतं ते प्लांट छान दिसण्यासाठी नव्हे तर 12मध्ये बघा ही प्रोसेस आपल्याला डिटेल बघायची आहे. पहिल्यांदा मी त्या प्रोसेसचं नाव सांगते, पॉलिनेशन. आता मराठीमध्ये पॉलिनेशनला परागीकरण असं म्हटलं जातं. काही स्टुडंट हे मराठी मीडियमचे पण आहेत त्यामुळे त्यांना थोडीशी इथली नावं जरा वेगळी वाटत आहेत, तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की इन्फ्लोरेसन्सचा सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे की इन्फ्लोरेसन्स इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन. आणि पॉलिनेशन म्हणजे काय की मराठीमध्ये त्याला परागीकरण असं म्हटलं जातं. ओके, मग आता डेफिनेशन काय आहे पॉलिनेशनची? डेफिनेशन आता सर्वांना लक्षात राहील असं नाही, फक्त इन्फ्लोरेसन्स म्हटलं की तिथं सिग्निफिकन्समध्ये मात्र पॉलिनेशन हा वर्ग सर्वांना लक्षात राहायला पाहिजे. पॉलिनेशन म्हणजे काय?
द ट्रान्सफर ऑफ ए पोलन ग्रेन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला परागकण असं म्हटलं जातो. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर or another flower of same plant body or another plant body is known as a pollination. आता अँथर म्हणजे काय, स्टिग्मा म्हणजे काय, हे जे पार्ट्स आहेत. इन्फ्लोरसन्स नंतर आपण नेक्स्ट जो प्लांटचा पार्ट बघणार आहोत तो म्हणजे फ्लॉवर. मग ह्या फ्लॉवरचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये अँड्रोशियम, गायनोशियम हे मेल फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात. मग त्यामध्ये मग त्या अँड्रोशियमचं स्ट्रक्चर कसं असतं, गायनोशियमचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यामध्ये तुम्हाला अँथर म्हणजे काय, स्टिग्मा म्हणजे काय, ही सगळी लेबल्स लक्षात येतील. आत्ताच्या लेवलला फक्त तुम्ही एवढंच लक्षात घ्या की ह्या इन्फ्लोरसन्सचा रोल काय आहे, तर इट मेक फ्लॉवर्स मोर ॲट्रॅक्टिव्ह अँड कॉन्स्पिक्युअस. आणि फ्लॉवर्स जेव्हा ॲट्रॅक्टिव्ह होतात तेव्हा दे इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ द पॉलिनेशन. आणि पॉलिनेशन म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर ऑन अनदर फ्लॉवर ऑफ सेम प्लांट बॉडी और अनदर प्लांट बॉडी. मग ह्या पॉलिनेशनचे टाईप्स आहेत, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आणि जेव्हा क्रॉस पॉलिनेशन बोलून यायच्यासाठी पॉलिनेटिंग एजंटची गरज असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट आहे, विंड आहे, वॉटर आहेत, हे पॉलिनेटिंग एजंट त्याकडं ॲट्रॅक्ट होण्यासाठी फ्लॉवर्स हे कॉन्स्पिक्युअस आणि शोई होतात. पुन्हामुळं तर इन्फ्लोरसन्समुळं. म्हणजेच इन्फ्लोरसन्स हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे सांगा, इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ पॉलिनेशन. ओके, तर सर्वांना फर्स्ट सिग्निफिकन्स इन्फ्लोरसन्सचा समजलेला आहे का. फर्स्ट सिग्निफिकन्स इथं काय सांगणार आहात, इट मेक फ्लॉवर्स मोर कॉन्स्पिक्युअस अँड ए ॲट्रॅक्टिव्ह. ओके, आता ह्यामध्ये सेकंड त्याचा सिग्निफिकन्स काय तिथे स्टेटमेंट केलं जाणार सांगा. मेनी फ्लॉवर्स आर पॉलिनेटेड इन ए सिंगल व्हिजिट ऑफ पॉलिनेशन म्हटलं तरी चालेल किंवा पॉलिनेटिंग एजंट असा मी तो वर्ड्स वापरला तरी चालेल. पॉलिनेटिंग एजंट म्हणजे काय की जे पॉलिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात ते. ओके, त्या आणि थर्ड काय असणार सांगा, धिस इम्प्रूव्ज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन. आणि हा पॉलिनेशनमुळेच काय होणार सांगा, फ्लॉवरिंग पिरियड इज ए लॉंगर. आणि लास्ट त्याचा सिग्निफिकन्स काय, हे इन्फ्लोरसन्स इज इम्पॉर्टंट क्रायटेरिया. इम्पॉर्टंट क्रायटेरिया कशासाठी आहे, फॉर आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट. आता आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखणे, क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण. जेव्हा प्लांटचं जेव्हा क्लासिफिकेशन केलं जातं तेव्हा त्याच्या इन्फ्लोरसन्सवरून सुद्धा ते प्लांट कोणत्या टाईपमध्ये इन्व्हॉल्व होतं ते सांगता येऊ शकतं. म्हणून लास्ट त्यामध्ये सिग्निफिकन्स काय लक्षात ठेवा, इन्फ्लोरसन्स इट इज इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. ओके, बघा पुन्हा एखादी सिग्निफिकन्स सांगते. फर्स्ट सिग्निफिकन्स काय असणार आहे, इट मेक फ्लॉवर मोर कॉन्स्पिक्युअस अँड अट्रॅक्टिव्ह. सेकंड काय, मेनी फ्लॉवर्स कॅन बी पॉलिनेटेड इन ए सिंगल व्हिजिट ऑफ ए पॉलिनेटिंग एजंट. थर्ड काय, धिस इम्प्रूव्ज द चान्सेस ऑफ द पॉलिनेशन ॲज फ्लॉवरिंग पिरियड इज लॉंगर. आणि लास्ट काय, इट इज इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण न्यू टर्म स्टार्ट केलेली आहे. आधी टर्मचं सर्वांना नाव समजलेलं आहे का. टर्मचं नाव काय आहे, इन्फ्लोरसन्स. इन्फ्लोरसन्स म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर इन क्लस्टर फॉर्म ऑन ए पेडंट इज नोन ॲज ए इन्फ्लोरसन्स.
Inflorescence consists how many part? It consists 2 part. First part is known as a peduncle and second part is known as a flower. How many type of inflorescence? There are 2 types. First type is a racemose inflorescence and second type is a cymose inflorescence. And significance of inflorescence: first, it makes flower more conspicuous and attractive. Many flowers can be pollinated in a single visit of the pollinating agent. This improves the chances of pollination as flowering period is longer. It is important criteria for identification and classification of flowering plant. तर तुम्ही जेव्हा इन्फ्लोरेसन्सची नोट तयार करणार तेव्हा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या स्क्रीनशॉटच्या आधारे तुम्ही इन्फ्लोरेसन्सची नोट तयार करा. I hope you understand this lecture, and in next lecture we learn the types of the inflorescence. Thank you watching for this video.